पतंगरावजी कदम स्मारक व पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा मेळावा कार्यक्रमाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात। महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते पलूस कडेगावसह सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांच्या शुभ हस्ते होत आहे। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचा सोनहिरा साखर कारखाना, मोहनराव कदम नगर कार्यस्थळावरील लोकतीर्थ स्मारक व पूर्णाकृती पुतळा यांचा लोकार्पण सोहळा तसेच कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालय असे नामकरण व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रीडागृह नामकरण सोहळा या कार्यक्रमानिमित्त जय्यत तयारी सुरू असून कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। या कार्यक्रमानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठ्या अत्याधुनिक पद्धतीचे सभामंडप कडेगाव येथील मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात सभेचा कार्यक्रम होणार आहे। यावेळी राज्यातील हजारो लोक उपस्थित राहणार आहेत। त्या दृष्टीने राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची जोरदार व जय्यत तयारी सुरू आहे। यासाठी या ठिकाणी 20 एकर जागेत सुमारे 5 लाख स्क्वेअर फूट जागेत जर्मन हंगर मंडप उभारण्यात आलाय। यामध्ये 40 बाय 250 मीटरचे जर्मन हंगर मंडपचे 4 शेड तसेच 10 बायचे 250 मीटरचे 2 शेड उभारण्यात आले आहेत। या मंडपामध्ये 80 बाय 40 फुटाचे व्यासपीठ असणार आहे। यामध्ये त्याच्या बाजूला 30 फूट बाय 20 फुटाचे स्टेज आहे। माध्यमांच्यासाठी डी सर्कल या सुरक्षा कडाच्या बाजूस जागा असेल। तसेच व्यासपीठाच्या 60 फूट अंतरापासून संपूर्ण मंडपात 12 फूट बाय 8 फुटाच्या सुमारे 32 स्क्रीन लावण्यात आलेले आहेत। तसेच सुमारे 32 फूट बाय 14 फुटाच्या 2 स्क्रीन, 16 बाय 40 फुटाच्या 2 कव्हर स्क्रीन बसवण्यात आली आहेत की जेणेकरून मंडपात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला योग्य पद्धतीने कार्यक्रम पाहता येईल। तर शहर परिसरात 14 ठिकाणी विविध ठिकाणाहून सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे। भारतातून दिग्गजांची डझनभर नेत्यांची राहणार उपस्थिती। या कार्यक्रमास अखिल भारतीय काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सी वेणुगोपाल, खासदार मुकुंद वासनिक, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे व मित्र पक्षाचे आमदार, खासदार, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्यातील पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत व प्रचंड अशा जनसागराच्या साक्षीने संपन्न होणार आहे। पॉवर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज। नमस्कार, डॉक्टर विश्वजित कदम, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे माजी मंत्री, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या लोकतीर्थ त्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा व त्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन हे आदरणीय राहुलजी गांधी यांच्या शुभ हस्ते व आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे हे आपल्याला नम्र विनंती।